नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत झटपट अशी होणारी हिरवीगार कांद्याची पात भाजी। चला तर बघूया कांद्याच्या पात भाजीची रेसिपी। हिरवीगार कांद्याची पात स्वच्छ धुवून घ्या आणि बारीक चिरून घ्या। आता आपली सगळी भाजी चिरून झालेली आहे आणि त्याचबरोबर आपण 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत। आता गॅसवर कढई ठेवून कढई चांगली तापू द्या। कढई चांगली तापल्यानंतर त्यात 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्या। तेल चांगलं गरम झालं की त्यात 1 ते 2 चमचे जिरे टाका। जिऱ्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते। जिरे थोडेसे तडतडले की त्यात आपण बारीक चिरलेला लसूण टाकणार आहोत। लसूण जास्त करपवून पण द्यायचा नाही आहे आणि कच्चा पण ठेवायचा नाही आहे, थोडासा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा। लसूण परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकणार आहोत। रेसिपी एकदम साधी सिंपल आहे, इन्ग्रेडियंट ही कमी लागतात पण चवीला खूप छान होते। मिरच्या परतून झाल्या की आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात टाकणार आहोत। भाजी आपली बऱ्यापैकी शिजलेली आहे, तर त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि थोडंसं हलवून घेणार आहोत। ज्यांना आवडतं ते त्यामध्ये शेंगदाण्याचा कूटही टाकू शकतात, त्यामुळे भाजीला अजून एक छान चव येते। कूट टाकून 1 मिनिट परतवल्यानंतर आपली भाजी रेडी आहे। तर कशी वाटली रेसिपी हे कमेंटमध्ये नक्की सांगा।